रुपयात पीक विमा ढोल ताशे वाजवून गर्जना करून पाठ थोपटून आणलेली ही विमा योजना ही केवळ पोकळ घोषणा ठरली, पोकळ निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही। सरकारने शेतकऱ्याकडून 1 रुपयात विमा देतो म्हणून फार गाजावाजा केला, महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून घेतली, शेतकऱ्याची मतं घेतली। जवळपास 7-8 हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीतून पीक विमा कंपन्यांना भरले, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं तर शून्य। यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, या जिल्ह्यातील आमचे मांगरूळकर जी आहेत आमदार साहेब, अमित झवनक जी आहेत वाशिमचे आमदार, यांना आज उपोषण करायची पाळी आली पायऱ्यावर बसून विधिमंडळ चालू असताना। का आवश्यकता पडली तर या दोनही जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही। संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्यांच्या पदरात काही आलं नाही, तरी पण पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी या दोनही लोकप्रतिनिधींनी आज उपोषणाचा मार्ग अवलंबला। करोडो रुपये खर्च करताना केवळ 25% सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात मिळाले नाही। आणि या दोन जिल्ह्यात तर सातत्यानं अनेक संकटाला शेतकरी सामोरं जातो आहे, आणि तरी पण पीक विमा कंपन्या यांना मदत करत नाहीत किंवा मोबदला देत नाहीत, तरी सरकारच्या इशाऱ्यावर आहे। माझी माहिती अशी आहे की पीक विमा कंपन्याकडून सरकार काय हप्ता घेतो काय, काही पैसे काढून घेतो काय, का हिंमत करतात ही कंपन्या आणि का मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, तर यामागचा सुद्धा मोठा एक रॅकेट आहे असं मी मानतो। यासाठी आज या लोकांनी, आमच्या दोनही आमदारांनी उपोषणाला बसल्यानंतर कृषी मंत्र्यांनी आज संध्याकाळी बैठक लावून यावर सर्वकष चर्चा करायची आणि यातून शेतकऱ्यांना कसा आपल्याला मोबदला देता येईल याचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्यामुळे आज यांनी आमच्या दोनही आमदार महोदयांनी उपोषणाला स्थगिती दिली, उपोषण स्थगित केलेलं आहे। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।